असा हा गणेश दरवाजाचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता इथं पहिल्या खिडक्या वगैरे म्हणजे तुम्ही बघू शकता पडले आता सध्या. इथं जागा वगैरे असणार आहे आणि ही टेहाळणी करण्यासाठी शत्रूवर नजर राखण्यासाठी ही जागा. हे तुम्ही बघू शकता बारीक बारीक हे केले. इथनं समजा म्हणजे बघण्यासाठी पण आहे आणि समजा एखादा शत्रू जरी दरवाज्यातनं आला म्हणजे ॲट द पॉईंट ह्या दरवाज्यातनं जरी आला तर इथनं तेल वगैरे गरम त्यांच्यावर सोडता येत होतं. आणि इथून तुम्ही बघू शकता ही पहारेकरी वगैरे यांच्यासाठी ही जागा आहे आणि इथून असा हा परिसर आहे. आपण गणेश दरवाज्यातनं आलोय आणि त्याच्यानंतर आता परत एक दरवाजा लागलाय आपल्याला. तर त्याचं नाव आहे नारायण दरवाजा. म्हणजे ज्यावेळेस नाना फडणवीस होते त्यावेळेस त्यांनी हा दरवाजाची ही केली ती. इथं त्यांनी दरवाजा लावलेला होता आणि त्याला नाव नारायण दरवाजा असं दिलेलं आहे. हे बघू शकता नारायण दरवाजा आहे. त्याच्यावर इकडच्या साईडला अजून एक टेहाळणी बुजते बघू शकता. टेहाळणी माची म्हणू शकता याला. आणि हा आहे किल्ल्याचा. नारायण दरवाजाच्या पुढे आल्याच्या नंतर इथं धान्य कोठी आहे. म्हणजे भात आणि नाचणी साठवण्यासाठीच त्यांनी केलं. आता तर बंद केलं ही अशी ही कोठी आहे धान्य कोठी. एक अजून एक दरवाजा आहे याचं नाव आहे हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजा झाला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शेवटचा आणि फायनल दरवाजा ज्याचं नाव आहे महादरवाजा. बघू शकता. नाही काय विषय दादा. चालू दे. आता आम्ही गडावर आलोय आणि तुम्ही इकडे बघू शकता इथं सभागृह होता. इथं बघू शकता तुम्ही इथं सभागृह म्हणजे सदर असं म्हणू शकतात. सदर जिथं अख्खा किल्ला हँडल केला जायचा ह्या काळात. लोहगड ज्यावेळेस सुरत लुटली होती महाराजांनी त्याच्यानंतर नेताजी पालकर यांनी जो खजिना होता म्हणजे जी लूट होती ती ह्या लोहगड किल्ल्यावर आणून ठेवली होती. राज सदर बघितली. राज सदरच्या नंतर आता आपण घोड्यांच्या पागा बघायच्या तिथं. तर बघा ह्या आहेत घोड्यांच्या पागा. बघा इथं ह्या घोड्यांच्या पागा आहेत तिथं बघू शकता तुम्ही. जशी आपल्याला मित्रांनो खाली एक धान्य क्वार्टर भेटलेली तशी सेम टू सेम आत पण आहे. आणि ती इतकी लांब आहे की जवळपास किती फूट असेल रात दिसतच नाही. दिसतंय ना मला का मध्ये ती भिंत दिसते तर तो ती दिसली का मी भिंत इथं आहे ना. कमीत कमी भिंत दिसली बरोबर तुला. आता भिंत आहे ह्याच्या पण पलीकडे तिथं डायरेक्ट भिंत योग. मग ही फूट आतमध्ये आरामात. हा 100 फूट बघ. आता ही बघितलं लय लय म्हणजे घोड्याला समजा खायला वगैरे समजा ठेवत असतील ना त्या काळात. इकडं काय आहे इकडं ओपन आहे पण इथं पाण्याचं दिसतंय. पाणी त्याच्या सध्याच्या काळात ओपन आणि तू केलेली आधीच ओपन आहे. इकडं पण आहे की भाई पण इकडं समजा ही कामगारांनी आता ठेवलंय आणि ही इथून आता अख्खं आहे एवढं डायरेक्ट लक्ष्मी कोठी आहे. आणि ही सध्या म्हणजे फुल मेंटेन आहे तशी इथं कामगारांनी तिला तशी ठेवलेली आहे. आणि ही तुम्ही बघू शकता इकडं लक्ष्मी कोठी आणि आत लक्ष्मीचं मंदिर पण आहे. तर चप्पल काढू जाऊ. चल आत कुठे मंदिर चल. अरे ती गाणं बंद कर दादा. थांब 1 मिनिट माझं फ्लॅश लाईट घेते थांब. अरे ही तर लाईटची सोय पाहिजे ना ती राव. आता मूर्ती तर नाही आहे इथं तरी पाया पडून जाऊ. चला अजून एक पाण्याचं टाक लागले इथं आणि त्याच्या समोरच आणि इथं किल्ले विसापूर लोहगडच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला. एकदम बलाढ्य असा तुम्ही याचा कडा बघू शकता. आलं इथं माझ्यावर ॲट द एंड ऑफ लोहगड जिथं माझी संपती तिथं आता आम्ही चाललोय. तर इथं तुम्हाला अशा पायऱ्या बघायला भेटतील. प्रत्येक ठिकाणी पायऱ्या आहेत अशा बघू शकता तुम्ही. आणि आपण आता एंड पॉइंटला चाललोय. हा आहे आपला भगवा ध्वज आणि इथून खाली तुम्ही बघू शकता इथून खाली जायला मार्ग आहे. आम्ही गडाच्या एका तलावात आलोय. इथं तुम्ही बघू शकता ही जुन्या पद्धतीची राहट सिस्टीम आहे इथं लावायला बघू शकता तुम्ही. आणि इथं पायऱ्या पण आहेत खाली डायरेक्ट. तर देवळी वगैरे तुम्हाला दाखवतो बघा. इथं देवळी बघा आणि इथून असं जुन्या काळातलं बांधकाम आहे ना. तिकडून पण बघा तुम्ही पायऱ्या आहेत डायरेक्ट पायऱ्या आहेत तिथं.
आणि एकदम जुन्या काळातलं बांधकाम आहे, बघू शकता तुम्ही. तर आता असंच तलाव बघताना इथं एक माहिती आहे, पण ती आता इतकी ही झाली की ती कळा नाहीच मला काय काय लिहिलेलं आहे. जर याच्या संबंधित जर माहिती भेटली तर मी डिस्प्लेला लावेल, बघावं लागेल अजून. कारण का इकडं दगड तुटला इथं आणि अख्खी एक दगड आहे त्याच्यावर कोरलेलं आहे सगळं, तुम्ही बघू शकता. मी गड उतार होते आणि इथे एक दगड परत गावला, ज्याच्यावर काय लिहिलंय ते पुन्हा फक्त आता ह्या वेळेस जरा सगळं कळतंय तरी काय लिहिलंय, फक्त जराशी अक्षर पुसट आहेत. तर त्याचंच इथं विश्लेषण केलेलं आहे, तुम्ही बघू शकता.